रागिणीची सासू रागातच तिच्याकडे आली. त्यावेळी रागिणी स्वयंपाक करत होती. तिची सासू तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली, "सुनबाई, तू आयुष्यभर फक्त जेवणच बनवत राहशील की दुसरं काही काम पण करशील?" रागिणीने गोंधळलेल्या नजरेने सासूकडे पाहिलं आणि म्हणाली, "आई, काही काम उरलंय का? तुम्ही असं का बोलतायत?" तिची सासू रागाने म्हणाली, "अगं, मला माझ्या मैत्रीण वंदनाचा फोन आला. त्यांच्या सुनेने मुलाला जन्म दिला आहे. मला माहीत नाही तू मला माझ्या नातवाचा चेहरा कधी दाखवशील." हे ऐकून रागिणीचा चेहरा फिक्का पडला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. लग्नाच्या 1 वर्षानंतर रागिणी पहिल्यांदा गरोदर राहिली. तेव्हा ती खूप आनंदी होती. घरातील सर्वजण खूप आनंदी होते. हळूहळू काळ पुढे सरकत होता. रागिणीला 7वा महिना पूर्ण झाला होता. त्यानंतर एके रात्री तिच्या पोटात दुखू लागले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी ताबडतोब प्रसूती करण्यास सांगितले. रागिणीने ऑपरेशनद्वारे एका मुलाला जन्म दिला. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये ठेवले. सर्वजण रागिणीच्या मुलाच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. पण 2 दिवसांनी सगळ्यांच्या आशेवर पाणी फिरले. कारण रागिणीचा मुलगा सगळ्यांना रडत सोडून हे जग सोडून गेला. रागिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. वर्षभरापासून ती डिप्रेशनमध्ये होती. मग हळूहळू पतीच्या प्रेमाच्या जोरावर ती त्या नैराश्यातून बाहेर पडू शकली. या दरम्यान तिच्या सासूने घरात शोकाचे वातावरण निर्माण केले होते. बोलता बोलता ती रागिणीला शिव्या देऊ लागली की तूच काहीतरी निष्काळजीपणा केला असेल, त्यामुळेच आमचा कुळाचा दिवा पेटण्याआधीच विझला. रागिणीला खूप वाईट वाटायचे की तिची सासू एक स्त्री असूनही तिची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. हळूहळू ती नॉर्मल झाली. काही महिन्यांनी ती पुन्हा गरोदर राहिल्यावर पुन्हा सासूची लगबग सुरू झाली की यावेळी तू स्वतःची खूप काळजी घे. माझ्या नातवाला काही व्हायला नको. रागिणीला आश्चर्य वाटले की यावेळीही तिला मुलगा होणार हे सासूला कसे कळले. हळूहळू वेळ गेला. यावेळी रागिणीने एका निरोगी मुलीला जन्म दिला. पण तिची सासू अजिबात खुश नव्हती, कारण तिला नातू हवा होता. पण बाळ पूर्णपणे निरोगी आहे आणि रागिणीही सुरक्षित असल्याने रागिणीचा नवरा खूप आनंदी होता. आता रागिणी आपले दुःख विसरून आपल्या मुलीसोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. पण सासूचे टोमणे तिला नेहमीच टोचायचे. तिची मुलगी 4 वर्षांची झाल्यावर ती पुन्हा गरोदर राहिली. यावेळी तिच्या सासूने पुन्हा नातू हवा असा आग्रह धरला. पण रागिणीने दुसऱ्यांदा पण मुलीला जन्म दिल्यामुळे पुन्हा त्यांची निराशा झाली. यावेळी डॉक्टरांनी रागिणीला सांगितले की ती पुन्हा गरोदर राहिल्यास तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. रागिणीलाही वाटले होते की तिचा संसार 2 मुलींनी पूर्ण झाला आहे. पण तिची सासू वर्षभरानंतर तिच्या मागे लागली की लवकरच त्यांना नातू पाहिजे म्हणून. रागिणीने त्यांना स्पष्टपणे सांगितले की डॉक्टरांनी मला सांगितले होते की जर मी पुन्हा मूल होण्याचा विचार केला तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आता मला आणखी मूल नको आहेत. माझ्या 2 मुली माझ्यासाठी पुरेशा आहेत. पण जेव्हा जेव्हा तिच्या सासूबाईंनी कोणालाही मुलगा झाल्याची बातमी ऐकली की ती आपल्या सुनेला टोमणे मारायची आणि रागिणी दुःखी व्हायची. सासू तिला पुन्हा पुन्हा शिव्याशाप देत राहिली. आता रागिणीची धाकटी मुलगी ही 5 वर्षांची झाली होती. एके दिवशी तिच्या सासूने तिला समजावले, "हे बघ सुनबाई, मुलगा असणे खूप महत्त्वाचे आहे. अगं, मेल्यानंतर मुखाग्नी द्यायला मुलगा हवा आहे हे तुला माहीत नाही का? तुला मुलगा झाला नाही तर तू मेल्यानंतर तुला कोण मुखाग्नी देईल? म्हणूनच मी म्हणते आहे की आणखी एकदा प्रयत्न कर. कुणास ठाऊक यावेळेस मुलगा झाला तर? आणि जर मुलगी झाली तर मी तुझ्याशी पुन्हा मुलाबद्दल बोलणार नाही. माझ्यासाठी तू आणखी एकदा प्रयत्न करू शकत नाहीस का?" रागिणीला डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की ती पुन्हा गरोदर राहिली तर तिच्या जीवाला धोका आहे. मात्र सासूच्या दबावाखाली ती एकदा पुन्हा डॉक्टरांकडे गेली. तिने जाऊन तिच्या सर्व तपासण्या करून घेतल्या. यावेळीही डॉक्टरांनी तिला तेच सांगितले की ती पुन्हा गरोदर राहिली तर ते तिच्यासाठी योग्य होणार नाही. सर्व रिपोर्ट्स घेऊन रागिणी तिच्या सासूकडे पोहोचली आणि रिपोर्ट त्यांच्या हातात देत म्हणाली, "आई, मी पुन्हा गर्भवती होण्याचा धोका पत्करू शकत नाही.
बघा, डॉक्टरांनी स्वतः माझी तपासणी केली आणि सांगितले की यामुळे माझा जीव धोक्यात येऊ शकतो. यावर तिची सासू रागाने म्हणाली की तुला फक्त तुझ्या जीवाची काळजी आहे. माझ्या कुटुंबाचं काय होणार? माझा वंश पुढे कोण नेईल? ती आपल्या सुनेला शिव्या देत असतानाच तिचा मुलगा सुमित तिथे पोहोचला आणि म्हणाला, आई, मुखाग्नीच्या भीतीने मी माझ्या पत्नीला मरणाच्या आगीत ढकलू शकत नाही. उद्या कोण मुखाग्नी देईल याची आज आपण चिंता का करावी? त्याच्यामुळे आज रागिणीला काही झालं तर माझ्या मुलींचं काय होईल? आणि मावशीची गोष्ट आठवते का तुला? मावशीला आधीच 2 मुली होत्या. डॉक्टरांनीही तिला पुन्हा गर्भवती होण्यास मनाई केली होती. मात्र सासूच्या दबावामुळे मावशी पुन्हा गरोदर राहिली. त्यावेळी त्यांना मुलगा झाला. घरात कुलदीपक आल्याने सर्वांना खूप आनंद झाला. आता घराणेशाही पुढे जाईल. पण काय झाले ते तुलाही चांगले माहीत आहे. प्रसूतीच्या 15 दिवसातच मावशीचे निधन झाले. त्यांचे लहान मूल भुकेने वेदनेने रडायचे. त्यांच्या दोन्ही मुलीही खूप लहान होत्या. त्या सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजीवर पडली. त्यांना कुळाचा दिवा हवा होता, पण त्या दिव्याचे पालनपोषण करणारीच गेली. मग सगळ्यांनी मिळून काकांचे दुसरे लग्न करण्याचा विचार केला. पत्नी गेल्याच्या दुःखातून काकांनाही सावरता आले नाही. आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, पण एका मुलाच्या हट्टापायी सर्व काही उद्ध्वस्त झाले. याचा राग त्यांना घरच्यांवर आला. कौटुंबिक दबावामुळे मला पत्नी गमावून चुकीच्या निर्णयाची किंमत मोजावी लागली. ते खूप तणावाखाली होते आणि त्यामुळेच त्यांची मानसिक स्थिती बिघडली. आता त्यांची मुले पूर्णपणे असहाय्य झाली होती आणि एक एक करून त्यांची सर्व मुले काळजीअभावी आजारी पडली आणि हे जग सोडून गेली. एवढ्या लोकांची दैना स्वतःच्या डोळ्यांसमोर बघून मावशीची सासू हतबल झाली होती. आता ती रात्रंदिवस अश्रू ढाळते आणि तिच्या मृत्यूसाठी प्रार्थना करते, पण तिला मृत्यूही येत नाही. कदाचित असंच दुःखात जगणं त्यांच्या नशिबात लिहिलं होतं आणि हीच त्यांची शिक्षा होती. नातवाच्या हव्यासापोटी त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते. इतकं झाल्यावर त्या घटनेतून तू काय शिकलीस आई? आज तू माझ्या बायकोशी तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस. अगं, ती पुन्हा आई झाली तर तिच्या जीवाला धोका आहे, असे डॉक्टरांनी तिला स्पष्टपणे सांगितले आहे. अशा स्थितीत मूल होण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची गरज आहे का? आणि यावेळी मुलगा होईल याची काय गॅरंटी? जर पुन्हा मुलगी झाली तर तू म्हणालीस की त्यानंतर तू मुलासाठी दबाव टाकणार नाही. मग फक्त माझ्या 2 मुलींवरच तू का समाधानी नाही? मला दिसतं की तुझं माझ्या मुलींवर प्रेम नाही. तू त्यांच्याशी नीट बोलतही नाहीस. अशा परिस्थितीत तू माझ्या 3ऱ्या मुलीशी चांगलं वागशील याची काय गॅरंटी? तुला समजून घ्यायचे असले असते तर आत्तापर्यंत समजले असते. मुलगा असो की मुलगी, ते तर माझाच अंश आहेत, नाही का? तरीही तू त्यांच्यावर प्रेम करत नाहीस. हे कसलं प्रेम आहे जे मुलगा किंवा मुलगी पाहून दिले जाते? आज मी स्पष्टपणे सांगतो की आता मला आणखी मूल नको आहे. त्यामुळे यापुढे या घरात याबाबत चर्चा होणार नाही. आणि तू जास्त आग्रह केला तर मी माझ्या पत्नी आणि मुलींसह हे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाईन. कारण मला माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे आणि आता माझी जबाबदारी आणखीनच वाढली आहे. तुझी सेवा करण्यासोबतच मला माझ्या मुलींच्या भविष्याचाही विचार करायचा आहे. त्याचबरोबर मला स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि माझ्या पत्नीच्या आरोग्याचाही विचार करावा लागेल. पण जर तू माझ्या बायकोवर असा मुलगा होण्यासाठी दबाव आणलास तर मला तुझ्यापासून दूर जाण्यास भाग पडेल. एवढं बोलून सुमित तिथून निघून गेला. तेव्हा रागिणीच्या सासूबाई गप्प झाल्या, कारण तिच्या मुलाच्या बोलण्यात तथ्य होते. तिने रागिणीला किंवा सुमितला काहीही सांगितले नाही, पण त्या दिवसापासून तिने रागिणीवर आणखी मुले होण्यासाठी दबाव टाकणे बंद केले होते. आणि हळूहळू ती आपल्या नातींसोबत स्वतःचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू लागली होती. जे काही मिळाले ते आपले नशीब मानून त्यात समाधान मानायला आता ती शिकली होती. मित्रांनो, कोणतेच मूल कोणाच्या जीवापेक्षा महत्त्वाचे असू शकत नाही. मात्र अनेक वेळा मुलगा होण्याच्या हव्यासापोटी अनेक महिलांच्या जीवांशी खेळले जाते. पण अशा परिस्थितीत कुटुंबाचा पाया कमकुवत असेल तर कुटुंब नक्कीच तुटते याचा विचार करायलाच हवा.
त्यामुळे कोणत्याही महिलेवर कधीही मुले होण्यासाठी दबाव आणू नये. हा तिचा स्वतःचा निर्णय असावा, जो शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या विचार करूनच घ्यावा. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.